नमस्कार मुलांनो, आपण आज संख्येचा पुढचा भाग बघणार आहोत. काल आपण 3 प्रकारच्या संख्या पाहिल्या. पहिली संख्या आपण पाहिली प्राकृतिक संख्या, पूर्ण संख्या आणि पूर्णांक संख्या, नॅचरल नंबर्स, होल नंबर्स अँड इंटिजर्स. बरोबर. आता आपण पुढे पूर्ण संख्येची वंशावळ पाहणार आहोत, अगदी सहज आणि सोप्या भाषेत. आता आपली सुरुवात होणार आहे संमिश्र संख्येपासून. संमिश्र संख्या म्हणजे कॉम्प्लेक्स नंबर. कॉम्प्लेक्स नंबर हा असा एक व्यक्ती आहे की ज्याने 2 लग्न केलेत. बरोबर. एक आहे वास्तविक लग्न आणि एक आहे अवास्तविक म्हणजे आभासी लग्न, जे आपल्या मनात ठरलेलं असतं की काश माझं असं झालं असतं, काश हिच्यासोबत माझं लग्न झालं असतं. असं ही इमॅजिनरी लग्न आहे काल्पनिक संख्या म्हणजे. आता ही आभासी संख्या, इमॅजिनरी संख्या, वास्तविक संख्या ही मनातल्या मनात असेल किंवा आभासी असेल, काल्पनिक असेल म्हणून हिला पुढे वंशावळ नाही. √-3, √-4 यांना कुठेही रिअल वास्तव्य नाही. ह्या संख्या आपल्याला कुठेही उपयोगात येत नाहीत, म्हणून ह्या काल्पनिक संख्या म्हणून ओळखल्या जातात. आता ह्या संमिश्र संख्येचं दुसरं लग्न म्हणजे वास्तविक संख्या म्हणजे रिअल नंबर्स. आता ह्या रिअल नंबर्स वास्तविक संख्येपासूनच खरी वंशावळ पुढे जाणार आहे. आता ह्या वास्तविक संख्या रिअल नंबर्सला 2 मुलं झालीत. एक आहे शांत संख्या आणि एक आहे अशांत संख्या. शांत संख्या म्हणजे टर्मिनेटिंग नंबर्स आणि अशांत संख्या म्हणजे नॉन टर्मिनेटिंग नंबर्स. आता ही शांत संख्या जी आहे ही आईवडिलांचं ऐकून घेणारं मूल आहे. याचं हे उत्तर फिक्स असतं, म्हणजे उत्तर असे पुढे चालत जात नाही. एक ठराविक वेळात उत्तर संपून जातं. उदाहरणार्थ आपण आता बघणार आहोत 1/2. आता 1/2 म्हणजे भागाकार करायचा म्हटला म्हणजे आपण एकावर 0 घेतो आणि इथे पॉईंट देऊन घेतो. 2×5 = 10. आता 0.5 मध्ये आपलं उत्तर हे संपलेलं आहे. परंतु हे जे अशांत संख्या आहे, बदमाश मूल आहे, हे आईवडिलांचं ऐकत नाही. हे सतत चालू राहतं. आता ते कसं आपण बघू. आता या अशांत संख्यांमध्ये 2 प्रकार आहेत. एक आहे आवर्ती संख्या, एक आहे अनावर्ती संख्या. आवर्ती संख्या म्हणजे यात एक सेम प्रकारचं पॅटर्न असतं. बरोबर. उदाहरणार्थ आता आपण 1/3 याला भाग देऊन बघूयात. बरोबर. 3×3=9, परत 1 उरला, परत 3×3=9, परत 3×3=9, म्हणजे हा 3 हा चालत राहणारा पॅटर्न आहे. म्हणून ही काय आहे, आवर्ती संख्या आहे. रिपीटिंग होणारा नंबर येणार, पण याला काही अंत आहे का, नाही. हे चालत राहील, म्हणून ही अशांत संख्या आहे. आणि दुसरं आहे अनावर्ती संख्या, नॉन रिपीटिंग नंबर्स, म्हणजे यात पॅटर्न नाही. हे अगदी अनंत चालू राहील, याला कुठेही एक थांबा मिळणार नाही. म्हणून हे अनावर्ती संख्या, नॉन रिपीटिंग संख्या, हे एक अशांत मूल आहे. आता हे अशांत मूल म्हणजे नॉन रिपीटिंग संख्या, ह्या संख्या म्हणजेच अपरिमेय संख्या, इरॅशनल नंबर्स. आणि हे रिपीट होणारं पॅटर्न जे आहे आवर्ती संख्या, आणि ह्या शांत संख्या, ह्या म्हणजेच परिमेय संख्या. परिमेय संख्येचा एक महत्त्वाचा रूल काय आहे की m/n स्वरूपात ते मांडता आलं पाहिजे, पण n हा 0 असायला नको. m हा 0 असेल तर चालेल, परंतु n हा 0 असायला नको. आणि ह्या स्वरूपात जर ती संख्या असेल तर ते रॅशनल नंबर म्हणून ओळखले जातात. आता ह्या सगळ्या 22/7, 1/3, 3/11 ह्या सगळ्या परिमेय संख्या आहेत. तशाच इकडच्या पण शांत संख्या बघूयात. 1/1, 2/1, 3/1, 1/2, 3/4 आपण मांडू शकतो. म्हणजे ह्या सगळ्या परिमेय संख्या आहेत. आता परिमेय संख्येचे पण 2 स्वरूप आहेत. एक आहे अपूर्णांक संख्या आणि एक आहे पूर्णांक संख्या. अपूर्णांक संख्या म्हणजे ज्याला आपण हिंदीत भिन्न म्हणतो आणि इंग्रजीत आपण फ्रॅक्शन म्हणतो. आणि पूर्णांक संख्या म्हणजे इंटिजर्स. आता अपूर्णांक संख्या तुम्हाला माहिती आहेत की ज्या m/n स्वरूपात मांडता येतात त्या सगळ्या अपूर्णांक संख्या आहेत. आणि पूर्णांक संख्या म्हणजे काय, हे 2 प्रकारच्या असतात. एक आहे ऋणात्मक संख्या, एक आहे धनात्मक संख्या. आता ऋणात्मक संख्या म्हणजे निगेटिव्ह संख्या, उदाहरणार्थ -3, -2. आणि धनात्मक संख्या म्हणजे पॉझिटिव्ह 1, 2, 3, 4, 5. बरोबर. आता धनात्मक संख्येमध्ये आपण पूर्ण संख्या बघतो, होल नंबर्स, ज्या आपण पाहिल्या 0 पासून, ज्या आपण काल पाहिल्या. आणि प्राकृतिक संख्ये म्हणजे 1 पासून ज्या मोजता येणाऱ्या संख्या आहेत.
1पासून मोजण्यात वापरणाऱ्या संख्या. आता या प्राकृतिक संख्यांमध्ये 2 भाग आहेत. एक आहे अभाज्य संख्या आणि एक आहे भाज्य संख्या. अभाज्य संख्या म्हणजे काय की ज्या संख्येला फक्त 1 आणि त्याच संख्येने भाग जातो. आणि भाज्य संख्या म्हणजे काय की ज्या संख्येला आपण इतर संख्यांनीही भाग देऊ शकतो. या अशा प्रकारे या संख्यांचं वर्गीकरण केलेलं आहे. थँक्यू.